वाटा नाही. चला डीजे, आता एक विनंती राहील डीजे की आपण एक सुंदर ट्रान्स किंवा एक सुंदर गाणं तुम्हाला जे आवडेल ते हा चालेल. आणि दोन्ही टीम वन टाइम दोन्ही टीम खेळपट्टीवरती जातील. पण जात असताना फक्त संघ मालक जा, पाठीराखे नको, विनंती राहील. संघ मालक चला फक्त टीम बरोबर. आणि सुरुवातीला विनंती असेल दोन्ही टीमला, महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर आणि त्याचबरोबर डेक्कन पोलीस 11 शिरूर. डीजे तीनही पंच चला. एक छोटासा इव्हेंट निश्चितप्रमाणे आहे, मेगा फायनल आहे. पण मित्रांनो दुग्ध शर्करा योग पण आहे. दुग्ध शर्करा योग यासाठी आहे की आज 19 डिसेंबर ही जी तारीख आहे, आज 19 डिसेंबरला आपल्या रॉयल ट्रॉफीच्या ऑर्गनायझर पैकी असणारे एक नाव आणि रॉयल एंटरप्राइजेसचे असणारे सर्व ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय विशाल शेठ गायकवाड अर्थात बंटी पाटील यांचे चिरंजीव शार्विल यांचा आज वाढदिवस आहे. आणि शार्विलचा वाढदिवस आपण मैदानाच्या आतमध्ये केक कापून जो संपन्न करणार आहोत. काय योगायोग आहे पा. स्पर्धेची फायनल पण आहे. शार्विल विशाल गायकवाड, शार्विल राजेंचा आज वाढदिवस पण आहे. शार्विल पाटील अभिषेक चिंतन सोहळा दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पा का प्रेमाचं कारण आहे. आप्पाचं तालुक्यावरतीच नाही तर आप्पाचं जगावरती आणि टेनिसवरती प्रेम आहे. ते आदरणीय मल्हारी आप्पा गव्हाणे, शिरूर तालुका प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आणि शिरूर तालुका असोसिएशनचे अध्यक्ष. आपण विनंती आप्पा चला आपण खेळपट्टीवरती या. मेगा फायनल आपल्याला सुरू करायची आहे. ते फोटोग्राफरला विनंती थोडंसं बाजूला या. शार्दूल आम्हाला दिसू द्या. वाह
पाहायला झाली थोडीशी दुखापत, नाहीतर मी छाती डुकून सांगतो की विशाल गायकवाड IPL खेळताना पाहायला मिळाले असते. इतकी जबरदस्त फलंदाजी होती, तिथपर्यंत निश्चितप्रमाणे पोहोचले पण होते, पण इंजोर्ड असल्यामुळे तिथं अगदी आपण पाहतोय पोहोचता आला नाही. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉसला चला आणि शार्विलच्या मार्फत या टेनिस क्रिकेटचं आणि भारताचं नाव रोशन व्हावं हीच त्या परमेश्वराला विनंती राहील. याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चर्चा चालू आहे. चला आपल्याला टॉस लगेच संपन्न करायचा आहे. टॉस कोणाच्या हस्ते होतोय? आदरणीय मल्हारप्पा गवळ यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न झाला आणि टॉस विन डेक्कन पोलीस शिरूर ऑन द टॉस. काय निर्णय? मॅच किती ओव्हरची सर? 3 ओव्हर. ओके, त्यामुळे आता थोडीशी घाई करावं लागेल. काय निर्णय विशाल सर? विशाल सर कळा. फलंदाजी. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. अन्नापूर टीमला विनंती राहील आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. वेळ अजिबात घ्यायचा नाही. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. दोन्ही टीम तितक्या ताकदीच्या आहेत. दोन्ही टीम निश्चितप्रमाणे आपली आपली ताकद आजमावणार आहे. मेगा फायनल या दरम्यान अगदी आपण पाहतोय. टाइमपास कोणत्या टीमने करायचा नाही. अन्नापूर टीम तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, त्यामुळे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यावं अशी आपणास विनंती राहणार आहे. आणि सगळ्या मान्यवरांना विनंती राहील आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहील. मेगा फायनल साठी पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये अमर साठे सर आणि शुभम गाडे सर स्वतः मैदानाच्या आतमध्ये ना, बरोबर ना? तर मनापासून धन्यवाद. सगळ्या मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी कौतुक. रॉयल ट्रॉफी सीझन 2 अगदी आपण पाहतोय. रॉयल ग्रुप, रॉयल एंटरप्राइजेस, साईराम मित्र परिवार आयोजित असणारी ही सर्वांची लाडकी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी 3 ओव्हरची मॅच आहे. या संपूर्ण मॅच मध्ये रामभाऊ पवार युवा उद्योजक अन्नापूर, विजूभाऊ गव्हाणे युवा उद्योजक, सचिन उर्फ चंद्रमामा कुरुंदळे यांच्याकडून फायनलच्या मॅच साठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं प्राइज. चला मॅच सुरू करणं गरजेचं राहील. 3 ओव्हर 3. आयकॉन कॅप्टन आणि 40 प्लेयर 2 ओव्हर आणि 1 षटक ऑक्शन मधून निवडले गेले खेळाडूकडे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला. डेक्कन पोलीस 11 शिरूर आपल्याला विनंती राहील मेगा फायनल बॅड लाईट मध्ये जाता कामा नये. विशेष म्हणजे कृष्णा सातपुते सर आपलं मनापासून कौतुक. चला बॅट्समन बॅट्समन चला. सामना आहे 3 षटकांचा. म्हणजे इथे तुम्हाला 10 मिनिटात 2 षटक कंप्लीट करायचे ना. 1 षटक 3ऱ्या ओव्हरला परत एकदा सर्कलच्या आत. आदरणीय सतीश गावडे सर उपस्थित झालेले आहेत.
सतीश गावडे सरांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. म्हणजे विकी स्पोर्ट्स क्लब आले या टीम साठी कित्येक वर्ष आणि सीताराम दादा नेहमी म्हणायचे गणेश जाधव जर क्रिकेट मधला ब्लास्ट असेल तर क्रिकेट मधला रोमांस म्हणजे सतीश गावडे. तर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सतीश सरांचं मनापासून स्वागत आहे. शिरूरचं नाव खूप मोठं होण्यात, परंतु एक आयुष्यामध्ये नेहमी खंत असेल सतीश सरांच्या की लाईव्ह नव्हतं त्यांच्या काळात. आता बऱ्याचशा व्हिडिओ क्लिप आज त्यांनी त्यांच्या आयुष्यात बनवल्या पण असत्या. तर मॅच मेगा फायनल मॅच सुरू होतीये. रॉयल ट्रॉफी सीझन 2 डेक्कन पोलीस 11 शिरूर वर्सेस महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर. मधुर धुळेच्या आता चेंडू समोर आहे. संदीप पवार 3, 2, 1 लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या. रॉयल ट्रॉफी सीझन 2 ची मेगा फायनल. आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय इथे निर्धाव आलेला आहे. या मधुर धुळेने आज जी कामगिरी केलेली आहे तुम्ही पहा. मधुर धुळे पहिला सामना खेळलाच कुणाल कोंड आणि विशाल निगोटची विकेट. दुसरा सामना खेळला कृष्णा सातपुतेची विकेट. आजचा दिवस इथे काय करामत करतात आपल्याला पाहिजे. इथे चेंडू डॉट दोन्ही चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले. बक्षियांची जी खैरात आहे ती सातत्याने अगदी आपण पाहतोय. रॉयल ट्रॉफी एक आकर्षक ट्रॉफी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सायकल्स स्पोर्ट्स सायकल त्याही आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चेंडू हवेत. ओ क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. धावबाची संधी परंतु संधी ती गमावली आहे. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. 3 षटकांची फायनल आहे. 7वा सामना दिवसभरातला आहे. पहिले 4 सामने आम्ही 6-6 ओव्हरचे पाहिले. त्यानंतरचे 2 सामने अगदी आम्ही पाहिले ते 5-5 ओव्हरचे आणि मेगा फायनल 3 षटकांचे आम्ही पाहतोय. इथे अगदी आपण पाहतोय सँडीच्या बॅट मधून चेंडू समोरच्या बाजूला सीमारेषा बाहेर. षटकार चेरन. या षटकाराने खातं खोललं गेलं. संदीप पवारचं खातं खोललं गेलं. इथे डेक्कन पोलीस 11 शिरूर संघाचं. मधुर तयार आहे. समोरच्या बाजूला संदीप पवार आहे. मेगा फायनलची मॅच अगदी आपण पाहतोय. इथे बराचसा आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. खराब चेंडू आहे. धाबलकर धावा संख्या 7 धावा अगदी आपण पाहतोय. 7 धावा निश्चितप्रमाणे आहेत, परंतु इथे मला वाटतं खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडलाय की नाही हे चेक केलं जाते, तपासलं जाते. तिसऱ्या पंचाचा निर्णय अगदी आपण पाहू काय असेल. व्हाईट बॉल. धावा संख्या 7 आहे. गोलंदाजीवरती तयार. परत एकदा मधुर. समोरच्या बाजूला सँडी. हो ही चर्चा आपण सातत्याने करतोय की ज्या वेळेस आला मधुर त्या वेळेस विकेटचा सापडलाय सूर. अजून पहिली विकेट येते मेगा फायनलची. संदीप पवारची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. बिग विकेट. आज मधुर धुळेने जेवढे फलंदाज बाद केलेत ते सगळे आयकॉनचे आहेत असं मध्ये हरकत नाही. कुणाल कोंड, त्यानंतर अगदी आपण पाहिलं विशाल निगोट, कृष्णा सातपुते, सँडी पवार आणि हे सगळे फलंदाज त्रिफळा बाद आहेत. गोलंदाज टायगर गोलंदाज मार्कदी मधुर. न्यू बॅटर संतोष पठारे. या दरम्यान बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू सी मार्चच्या बाहेर. एक टप्पा का 4 रन चौकार.
या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकावरती धावत संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल एकूण 1 बाद 11 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नेल्सन अंक आलाय. पहिल्या क्रमांकासाठी लढत आहे. पहिलं षटक संपले गेले. एक फलंदाज बाद आहे आणि धापलकावरती डबल 1 काय 11 धावा आहेत. हा नेल्सन अंक आहे आणि हा नेल्सन अंक बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये अशुभ सुद्धा मानला जातो. पण तो या स्पर्धेत अशुभ ठरणार की नाही ते आपल्याला पाहिजे. चला वेळ तुम्ही वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्ग होती शुभम शेळके. संगनायक शुभम गोलंदाजीवरती तयार. स्क्वेअर कटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचला गेला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना 1 धाव आणि त्या पाठोपाठ दुहेरी धाव आरामात येताना पाहायला मिळाली. या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर असेल तो आहे एकूण आता 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 बाद 13 धावा आहेत. अन्नापूर की शिरूर कोण बाजी मारणार आहे सगळ्यांचं लक्ष लागले गेले. 3 तालुक्यांना एकत्रित्या घेतलं. 2 जिल्ह्यांना एकत्रित्या घेतलंय. ऑक्शन पद्धत पहिल्यांदा शिरूर नगरीमध्ये होताना पाहायला मिळाली आणि त्यातून ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे हो जेल सुटला. इथे जेल सुटलाय. जीवनदान आहे आणि हे जीवनदान कोणाला आहे? फलंदाजाचं नाव आहे स्वप्नील कुटे. नेहमीच आक्रमक असणारा स्वप्नील. त्याचा जेल या दरम्यान अगदी आपण पाहतो जो सुटला गेलेला आहे. आमचे रामभाऊ पवार युवा उद्योजक अण्णापूर, विजूभाऊ गावाणे युवा उद्योजक आणि सचिन उर्फ संदरमामा कुरुंदळे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. खबरला चेंडू ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचेल. 1 सिंगल आहे. एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचते. धापलकावरती धावसंख्या 15 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 15 रन. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला गेला. पवार संघ मालक पण आहेत. महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. अण्णापूर गावचे माजी सरपंच आहेत. चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत. जिद्दी खेळाडू आहेत. पहिलवान आहेत आणि विशेष म्हणजे एक चांगले मित्र पण आहेत ज्यांनी या ठिकाणी चेंडू अडवलाय. शुभम तयार. समोरच्या बाजूला संतोष पठार यांना आपण पाहणार आहे. समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू निसटलाय. आयकॉनकडून झेल सुटलाय. महेश नांदगुड्याच्याकडून सुटलेला झेल. या झेलाचे परिणाम पाहायला मिळणार की नाही तेही आपल्याला पाहिजे. शुभम तयार आहे. स्वप्नीलसाठी मारा करेल. फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने षटकाची या ठिकाणी अगदी आपण पाहतोय होईल समाप्ती आणि षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा संख्या आहे ती आहे एकूण आता 18 धावा. 1 फलंदाज या दरम्यान अगदी बाद आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय डीसी ट्रेंड्स शिरूर आणि अहिल्यादेवी नगर या 2 शाखा त्यांच्या आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या रॉयल ट्रॉफीसाठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट आयकॉन, इमर्जिंग प्लेअर, बेस्ट आयकॉन नाही तर द रायझिंग स्टार एनर्जी प्लेअर जो आहे त्या 4 खेळाडूंसाठी एक ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट ब्रँडेड आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. शेवटचं षटक आता टाकलं जाईल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज बार करतोय. गोलंदाज आपण पाहतोय चेतन कुरंदळे. शेवटच्या षटकासाठी आलाय. करामत काय करतोय चेतन आपल्याला पाहिजे. समोर आहे स्वप्नील. या वेळेचा चेंडू उजवीच्या बार व्हाईट बॉल. चेंडू खराब. धावफलक वाढेल. धावफलकावर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती आहे आता 19 धावा. चेतन तयार. शेवटचं षटक मैदानाच्या आत. या वेळेचा चेंडू सुरेख अचूक टप्प्याचा मार आहे. एक चेंडू अतिशय महत्वाचा राहणार आहे. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये कोण बाजी मारत आहे लक्ष भयानक आहे सगळ्यांचे. क्रिकेट रसिकांमध्ये सुद्धा चर्चा आहे कोण बाजी मारणार आहे. इथे मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध काऊ कॉर्नरला येतोय खणखणी षटकार. छेरान
आदरणीय आकाश भाऊ कळे ऑनलाईन क्रिकेट चांद घेत आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहे. धापलक वाढला गेला, धापलकवरती धावा संख्या असेल आता 25. 25 लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 25 धावा आहेत. चेतन तयार आहे, स्वप्नील साठी मारा करेल. सूर्यप्रकाशचा फडका, हेलिकॉप्टर षटक आपण पाहिला. चेंडू पोचलाय कव्हरला, एक टप्पा, दुसरा टप्पा, भिंतीला चेंडू अडकलाय, थांबलाय, थांबवला गेलाय आणि फिकीपर्यंत 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावा संख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 27. 27 लॉस ऑफ 1 विकेट. या मॅच वरती तिसरा क्रमांक नक्की कोणाचा हे सुद्धा डिपेंड आहे. धापलकवरती 27 धावा म्हणून आठवलं गेलं. बिग केलाय तिथे समोरच्या बाजूला षटकार चेहरा. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता. स्वप्नीलच्या बॅट पुढे चेंडू पोहोचलाय लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक चिन्हावरती आहे. एक सिंगल येईल, दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना फलंदाज होईल. धावबाद स्वप्नीलच्या रूपाने धक्का क्रमांक दुसरा. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला अगदी आपण पाहतोय तोच फलंदाज आहे सर, तोच फलंदाज बाद झालेला. चला नवीन फलंदाज चला, कारण इथे जर वाईड आला चुकून, नो बॉल आला, स्ट्राईक रोटेट झाली, मग बाद झालेला फलंदाज कशी बॅटिंग करणार. हे रूल्स आहेत, हे पाळावे लागतात. न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. एक जबरदस्त फलंदाजी स्वप्नील कुठे अगदी आपण पाहिली. गोलंदाज तयार आहे. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल झालाय आणि फलंदाज होईल बाद. एक डाव संपला. टोटल स्कोर आहे 34, बनवायचे आहेत 35. चला क्षेत्ररक्षणासाठी टीम लगेच चला मैदानाच्या. 34 धावा झाल्यात, 35 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 35 धावा. 35 अंकाचं महत्व काय. पूर्वीच्या काळी 100 मार्काचा पेपर असला ना, आता 150 मार्काचे झालेत. पूर्वीच्या काळी 100 मार्काचा ज्यावेळेस पेपर असेल ना, त्यावेळेस नेहमीच इंग्रजीत 35 पडले तरी बास, हा प्रयत्न असायचा. चला बॅट्समन पाठवा, टीम चला, त्यांना तुम्ही तर रेडी राहा, होईल येतील. चला डेक्कन पोलीस 11 वेळ घेऊ नका. डेक्कन पोलीस 11 या सूचना सातत्याने आहेत. आपण ताबडतोब चला मैदानाच्या आत, वेळ घेऊ नका. विशाल सर थोडंसं कॉपरेट करा. चेंडूमध्ये 35 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. म्हणजे इथे 18 चेंडूत 35 जर झाले तर तुम्ही पास आहाल, बरोबर ना. पास व्हाल 35 झाल्या तर. पण पास कशात होणार आहे. रॉयल ट्रॉफीच्या विजेत्या पदासाठी पास होणार आहे. चला फलंदाज चला आता. पप्पू पवार फलंदाज पाठवा. 18 चेंडू आणि 35 धावा दरम्यान बडवायच्या आहेत. इच्छा आकांक्षा प्रत्येकाच्या आहेत. कारण मी मगाशी एक वाक्य सांगितलं की अपेक्षा विरहित जरी माणसाला जगायचं असेल तर अपेक्षा जर नसतील किंवा स्वप्न नसतील तर जगायचं कशासाठी. कारण या मॅच मध्ये सुद्धा अपेक्षा ठेवून प्रेक्षक वर्ग आलेला आहे. फलंदाज चला लवकर. क्योंकि सभी क्रीड़ा दर्शक यहां पे जो बैठे हैं सभी उम्मीदों पर जिंदा है, उम्मीदों पे कायम है. लेकिन ये भी बात सही है, आदमी जिंदा उम्मीदों पर है और सबसे ज्यादा घायल भी उम्मीदों से है. सगळ्यात जास्त त्रास सुद्धा याच अपेक्षांमुळे झालेला आहे. त्यामुळे इथं जिंकणारा संघ इथे आनंदोत्सव साजरा करेल, पण पराभूत झालेला संघ थोडासा अपसेट पाहिला की या वर्षी संधी होती त्या संधीचा फायदा करून घेता आला नाही. त्यामुळे आपल्याला पाहायचंय 18 चेंडूत 35 धावा रोखल्या जाणार की बनवल्या जाणार. समोरच्या बाजूला एक सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आकाशामध्ये दिवसभराची सगळी कामं उरकून आता ही पक्षी आपल्या आपल्या घरट्याकडे चाललेली आहेत की या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपल्या.
इथलं सुद्धा अगदी आपण पाहतोय की मॅच संपल्यानंतर प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी जाणार आहे आणि घरचे सुद्धा म्हणतील या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपल्या. एक सुंदर दृश्य अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच सुरू करणं गरजेचं. 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 35 धावा. रॉयल ट्रॉफी सीझन 2. बरेच जण म्हणतील की सर या चिमण्यांनो परत फिरा हे वाक्य वापरलं पण पलीकडच्या बाजूला ते बगळे होते. मला बगळे होते कावळे होते त्याच्याशी घेणं नाहीये पण हे चिमण्यांचा अर्थ यासाठी आहे की आपल्याला आपल्या घराटामध्ये जावं लागतं. विशेष म्हणजे मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय या संपूर्ण जगाला आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून ज्याने वेध लावलेला आहे तो कृष्णा लक्ष्मण सातपुते अगदी आपण पाहतोय आज या स्पर्धेच्या दरम्यान इथं उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. वेळ दिलाय कृष्णा सरांनी त्यांना मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू असेल विशाल सरांचा. मधुर साडी. पहिला चेंडू डॉट. मागणी होती वाईटची परंतु अगदी आपण पाहतोय इथे वाईट बॉल नाहीये. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. डेक्कन पोलीस 11 वर्सेस महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर. एका बाजूला आहे शिरूर तर एका बाजूला आहे अन्नापूर आणि फलंदाज आहे मधुर. हलक्या तरी चेंडू यात्रा टॅप केलाय. पॉइंटला चेंडू पोहोचला जाईल. एक धाव तर येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी सुद्धा धाव इथे पळून पूर्ण केली गेली आणि 2 धावसंख्येने खातं खोललं गेलं मधुर धुळेचं. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय खूप सारे मान्यवर आहेत. म्हणलं अरे 14 तारीख ना 14 जानेवारीला. हा 14 जानेवारी 14 जानेवारीला परत एकदा शिरूर प्रीमियर लीगचा थरार सुरू होणार आहे. आयोजक मल्हारप्पा गावणे त्याचा सगळा मित्र परिवार आहे आणि त्यांच्या वतीने सुद्धा आपल्याला सर्वांना निमंत्रण आहे. 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी PRD ट्रॉफी आहे. एक गाव एक संघ 2 आयकॉन. आयोजक रविदादा ढोबळे माजी नगराध्यक्ष. 1,21,000 पहिल्या क्रमांकासाठी प्राइज असेल PRD ट्रॉफी मध्ये. पण या रॉयल ट्रॉफीचा विजेता कोण? 1,01,111 कोणाचे? ही रॉयल ट्रॉफी कोणाची? या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू महेश नांदगुळेच्या बॅट म्हणून खेळला गेला. कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला जाईल. तिथे चेंडू कव्हर केला गेलाय आणि आरामात आलेल्या ह्या 2 धावा आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धापल पुढे जाऊन पोहोचला तो आहे एकूण आता 5 धावा. 5 रन जिंकण्यासाठी 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा झाल्यात. अजूनही बनवायच्या 30. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू आणि 30 धावा. बिग हिट. छोटा पॅकेज बडा धमाका. महेश नांदगुळे खेळत. लाईट बंद करायच्या स्टेजवरच्या. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल इथे धावफलकावरती धावसंख्या या षटकाराची आपण वाढली गेलेली आहे. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर तो आहे आता 11. 11 रन विशाल सर तयार आहे महेश नांदगुडेसाठी. ब्लॉकर चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. त्या दरम्यान षटक क्रमांक संपला जाईल पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आहे बिन बाद 11 आणि शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही 12 आणि धावा बनवायच्या आहेत 24. 12 चेंडू आणि 24 धावा. चला मॅच ऑन करणं गरजेचं. 12 चेंडू 24. बरीचशी क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये बंद केले जात आहेत पण मी एक गोष्ट तितकीच सांगेल
कॅमेऱ्यामध्ये तुमचं इमेज किती चांगल्या प्रकारचं बनवायचा तुम्ही प्रयत्न केला, किती चांगल्या प्रकारचे फिल्टर जरी लावले, फोटो तुम्ही किती क्लिअर केला, पण तो आयुष्याची क्लिअरिटी करण्यासाठी तुम्हाला तुमची कर्म चांगली करावी लागतात. कारण तुम्हाला तुमची इमेज ही स्वतःलाच बनवावी लागते. कॅमेऱ्याच्या माध्यमातून इमेज तयार होत नाही. ही इमेज तुम्हाला स्वतःची स्वतःला बनवावी लागणार आहे. चला वेळ वाचणं गरजेचं. गोलंदाजी मार करतोय, अगदी आपण पाहतोय गोलंदाज आहे राहुल, समोरच्या बाजूला आहे मधुर. गोलंदाज तयार. मधुरच्या बॅट मधून चेंडू मिड विकेटला, मधुरला सापडलाय सूर. शरद मिड विकेटला जेवढे चेंडू जात आहेत ते सगळे चेंडू येत आहेत, कारण पलीकडच्या बाजूला सगळे आहेत हजर आहे, आणि ते हजर असणारे कोण आहे? इंद्रनगर आहे. परत एकदा त्याच दिशेने हा लाखोपतचा दुसरा षटकार. चरण 12 चेंडू 24 ची मॅच आली आहे. 10 चेंडू 12. लाखोपतचे 2 षटकार आलेत. राहुल वरती आक्रमण केलंय. मधुर धुळे मध्ये पायाला प्रॉब्लेम झाला, लिगलमेंटचा प्रॉब्लेम. सगळेजण विचार करतो की मधुर परत क्रिकेटच्या मैदानावरती दिसणार का, पण एक वाक्य आपण नेहमी सांगतो, वाघ कधी जखमी झाला तर आयुष्याला कंटाळून बसत नाही. तो परत एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन तो वाघ आहे मधुर धुळे. या दरम्यान चेंडू हवे तिथे विकेट, बिग विकेट. फलंदाज बाद. मधुरची विकेट सगळ्यात महत्वाची होती आणि ती विकेट येताना पाहायला मिळाली आहे. 2 षटकारानंतर इथं अगदी आपण पाहतोय विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस अगदी आपण पाहिले की अडचणीच्या काळात काही खेळाडूंसाठी गरज निर्माण झाली, त्यावेळेस सायराम मित्र परिवार हा सातत्याने उभा राहिलेला आहे. रवी गिरमकर, आमचे भंडारी साहेब, त्यांचा सगळा मित्र परिवार, आणि मधुरच्या त्या लिगलमेंटच्या ऑपरेशनसाठी सुद्धा रोख रक्कम 50,000ची मदत केलेली आहे. पण इथे गोलंदाजाला मदत करतोय क्षेत्ररक्षक. अजून एक विकेट. फलंदाज बाद. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे पा. 18 चेंडू 35, 12 चेंडू 24. मॅच होती 11 चेंडू 18, 10 चेंडू 12. ज्या गोलंदाजाला लागोपाठचे 2 षटकार खेळले गेलेत त्याच गोलंदाजाला इथे विकेट हॅट्रिकची संधी आहे. नगरसेवक आदरणीय संजयजी देशमुख साहेब उपस्थित झालेले आहेत. ऑन हॅट्रिक बॉल. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस आदरणीय साळुंके साहेबांचं मनापासून स्वागत. हॅट्रिक बॉल. फुलटॉस आहे, फुलटॉस. इथे हॅट्रिक पूर्ण होणार का? परंतु क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये, क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये, आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण आहे. फुलटॉस होता, परंतु तिथे परफेक्ट बॅट वरती नाही आणि परफेक्ट क्षेत्ररक्षक सुद्धा नव्हता झेल घेण्यासाठी. 2 धावा आहेत. धापरकर धावसंख्या असेल 25. समीकरण शेवटचे 7 चेंडू बनवायच्या 10 धावा. 7 चेंडू 10, 7 चेंडू 10. इथे चेंडू डॉट. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. 6 चेंडू 10. या ठिकाणी खास वेळात वेळ काढून शिरूर नगरीचे नगरसेवक आदरणीय संजयजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. देशमुख साहेबांचं या ठिकाणी आपल्या
रॉयल ग्रुपच्या वतीने आणि साईराम मित्र परिवाराच्या वतीने रॉयल ट्रॉफी ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. चला घाई करणं गरजेचं, अंधार पडत चाललेला आहे. चला 6 चेंडू आणि 10 धावा. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी डॉक्टर की दवा चलती है. स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरती मात्र लढावा लागते, लढावा लागेल. चला अंधार पडत चाललाय, वेळ वाचवा. खरं म्हटलं जातं अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मातीला वाचवायला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. 6 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. गोलंदाज तयार, समोर आहे महेश, नॉन ट्रॅकच्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय संदीप पवार आहे आणि गोलंदाजाला गोलंदाजी मार्कती संतोष कुदळे. महेश नांदगुडे फाईल लागला, खेळतोय खणखणी षटकार छारण. माझा पॅटर्नच वेगळा आहे, हे सातत्याने सांगतोय महेश नांदगुडे. मी मागाची गोष्ट सांगितली, या स्पर्धेमध्ये 16 संघ खेळले. या 16 संघांपैकी सर्वात कमी वयाचा आयकॉन कोण असेल तर नाव आहे महेश नांदगुडे. शेवटचे चेंडू 5, बनवायच्या 4. बिगिट केलाय आणि इथे या स्पर्धेचा विजेता महाराजा प्रतिष्ठान अन्नपूर. डीजे वाजवा थोडंसं आता. द मॅच हा किताब आहे मधुर धुळे. फायनल मॅन ऑफ द मॅच मधुर धुळे. बक्षी वितरण आपण लगेचच या ठिकाणी सुरू करणार आहोत, त्यामुळे सगळ्या खेळाडूंना विनंती, बक्षी वितरणासाठी आपण सगळ्यांनी समोर यायचे. पप्पू पवारला उचलून घ्या कोणीतरी, पप्पू पवारला उचलून घ्या. डीजे डीजे वाले बाबू, त्यांना डान्स करायचा आहे. सुरू करायचे. चला सर्वांना विनंती राहील, आदरणीय संतोष शेठ भंडारे माझे नगरसेवक यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत.
माझे नगरसेवक आदरणीय संतोष भंडारी साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. विशेष म्हणजे आदरणीय आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे ते आदरणीय अनुपशेठ भंडारी यांचे पिताश्री आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि दादांना विनंती असेल दादा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती. चला बक्षीस वितरणात आपल्याला सुरू करायचं आहे. मी सगळ्या मान्यवरांनी विनंती करेल आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती. बच्चा कंपनी चला बाजूला वा तिथून आता बैठक व्यवस्था व्यवस्थित करायची आपल्याला.